श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 16 डिसेंबर पासून महाधन राजयोगाने या 3 राशी होतील श्रीमंत। तिजोरीत वाढेल धन अन राजासारखं जगाल जीवन। अनेकदा मेहनत करूनही जेव्हा मनासारखं यश मिळत नाही तेव्हा माणूस खूप हताश होतो, निराश होतो। पण ते म्हणतात ना, तुमच्या चांगल्या कर्माला कधी ना कधी फळ हे मिळतेच। त्यामुळे तुमच्या मेहनतीसोबतच नशिबाची साथ असेल तेव्हा तुमचे दिवस पालटतात। यश तुमच्यापासून दुरावले जात नाही। ज्योतिषशास्त्रानुसार अशीच सुवर्ण संधी 3 राशींच्या लोकांना मिळणार आहे। वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते। सूर्यदेव मान सन्मान, आत्मबल, वडील यांचे कारक आहेत। सूर्य प्रत्येक राशीत साधारण 30 दिवस राहतो। त्यामुळे एक पूर्ण राशीचक्र पूर्ण करायला सूर्याला 1 वर्ष लागते। सूर्याच्या स्थितीत बदल झाला की त्याचा परिणाम देश विदेशात मोठ्या प्रमाणात दिसतो। लवकरच सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहेत। गुरुची म्हणजेच धनुरास असल्यामुळे काही राशींना याचा विशेष फायदा होऊ शकतो। या राशीत आधीच सूर्याचे मित्र ग्रह मंगळ आहेत। त्यामुळे मंगळ आदित्य योग तयार होईल। त्याचबरोबर सूर्य वृश्चिक राशीत महाधन राजयोग बनवत आहे। त्यामुळे 3 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो। हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे। वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबर रोजी सकाळी 4:26 धनु राशीत प्रवेश करतील। चला तर मग जाणून घेऊया की सूर्याच्या या महाधन राजयोगामुळे कोणत्या 3 राशींना फायदा मिळू शकतो। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा। सर्वप्रथम आहे मेष राशी। या राशीच्या लोकांसाठी महाधन राजयोग फायदेशीर ठरू शकतो। सूर्य 5व्या भावाचे स्वामी असून 9व्या भावात बसतील। त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते। संततीकडून एखादी शुभ बातमी मिळू शकते आणि त्यांच्यासोबत छान वेळ घालवता येईल। करिअरच्या दृष्टीनेही ही वेळ चांगली असेल। कामात जलद प्रगती होईल आणि मनाला समाधान वाटेल। प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल। आर्थिक स्थितीही चांगली राहील। कमाईचे अनेक मार्ग खुलू शकतात। पैसे नीट प्लॅन करून खर्च केले तर मोठे यश मिळू शकते। व्यवसायाच्या दृष्टीने पाहता ट्रेडिंग आणि सट्टेबाजीमधून चांगला पैसा कमावू शकता। आरोग्यही चांगले राहील। त्यांना अचानक पैसे मिळू शकतात किंवा दीर्घकाळापासून रखडलेले पैसे मिळू शकतात। त्यांना
त्यांच्या करिअर आणि व्यवसायात लक्षणीय यश मिळेल. आदर आणि सन्मान वाढेल आणि लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. मेष राशीतील मंडळी शनीच्या 7.5च्या सावलीत आहेत, पण हा काळ त्यांच्यासाठी खूप दिलासादायक सुद्धा ठरू शकतो. तुम्ही तुमची सर्व दुःखे आणि त्रास विसरून नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने कराल. तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमच्या करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील. कुंडलीच्या 10व्या कर्मभावात शुक्र स्थिरावल्यानंतर करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घडू शकतात. तूळ मेहनतीचं फळ योग्य वेळी मिळेल आणि वरिष्ठांकडून अपेक्षित पाठिंबा मिळू शकतो. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवी जबाबदारी स्वीकारण्याची संधी निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालावधी नवीन ऑर्डर, प्रकल्प आणि आर्थिक वृद्धी घेऊन येईल. नवीन उत्पन्नाच्या स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारी कामे अडथळ्याविना पार पडतील. राज्य व केंद्र सरकारी विभागात काम करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर मानला जातो. अविवाहित लोकांसाठी विवाहविषयक चर्चांना गती मिळू शकते. मेष राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. मेष राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. मंगलादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामात नवीन संधी निर्माण होतील आणि जुने प्रकल्प यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. कठोर परिश्रम फळ देतील आणि तुमचे भाग्य चमकेल. आरोग्य सामान्य राहील, परंतु वेळोवेळी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. या काळात शिक्षण आणि नवीन कौशल्ये शिकण्यातही फायदा होण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रात नशीब आणि यशाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या प्रयत्नांना कामाच्या ठिकाणी इच्छित परिणाम मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांनाही प्रशंसा मिळेल. शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हे संक्रमण उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा करू शकते. आर्थिक लाभासाठीही मजबूत परिस्थिती निर्माण होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या व्यतिरिक्त धार्मिक तीर्थयात्रेच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आशीर्वाद मिळू शकतात. तुमच्या नोकरीत पदोन्नतीची शक्यता
देखील आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरला एक नवीन दिशा देऊ शकता. म्हणून येणाऱ्या कोणत्याही संधीचा फायदा घेण्यास अजिबात संकोच करू नका. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला असेल. या संक्रमणातून तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. तुम्हाला घर किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकेल. तुम्ही आळस दूर करू शकाल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकाल. हा काळ मेष राशीसाठी अत्यंत अनुकूल असेल. गुरु राशीत मंगळाचे संक्रमण तुमचे करिअर आणि आर्थिक बाबी मजबूत करेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा शुभ काळ आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. सामाजिक संबंधांमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. तुम्हाला कठीण कामे सोपी होतील. तुमचे रखडलेले काम गती घेईल. नवीन संधी देखील उघडतील. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित निर्णय देखील या काळात फायदेशीर ठरतील. या काळात तुमची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आरोग्य सुधारेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक आवक सुरू राहील. रखडलेले काम पुन्हा सुरू होईल. आठवड्याच्या सुरुवातीला मासिक समस्या वाढतील आणि उत्पन्नात चढ उतार होतील. सध्या गुंतवणूक थांबवा. आरोग्याची काळजी असेल आणि प्रेमात संघर्ष होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवेल जी तुमच्या कामात खूप मदत करेल. तुमचे प्रलंबित काम या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त तुमच्या कुटुंबात एक महत्त्वाचा आनंद येणार आहे ज्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप आनंद होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमचे प्रलंबित निधी मिळू शकेल ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरित्या सुधारेल. अचानक करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मागील प्रकल्पांमध्ये अडथळे दूर होतील. कुटुंबात आनंद आणि मित्रांसोबत चांगले संबंध राहतील. गुंतवणूक किंवा आर्थिक बाबींमध्ये नफा होण्याची शक्यता आहे. नवीन योजना आणि कल्पना स्वीकारल्याने भविष्यात मोठे यश मिळू शकते. मित्र आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळण्याची शक्यता वाढेल. मेष राशीच्या लोकांच्या 9व्या चरणात शुक्र ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभेल. तसेच परदेशात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील. या काळात तुम्ही हातात घेतलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. मित्रांचा सहवास देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात तुमच्या नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. त्यानंतर आहे वृश्चिक राशी. या राशीच्या लोकांसाठी महाधन राजयोग खूपच फायदेशीर ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस आर्थिक लाभाचे असतील.
मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशातून फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातूनही चांगला पाठिंबा मिळेल. घराबाहेर असलेल्यांना कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची संधी मिळेल. या राशींचे लाभ भावाचे स्वामी सूर्य धन भावात प्रवेश करतील. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. गुरुसोबत दृष्टी संबंधही तयार होत आहे. त्यामुळेच योग्य लोकांची साथ मिळेल आणि भाग्याची साथ अधिक मिळेल. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात. जीवनात काही मोठ्या उपलब्धी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात. जुने थांबलेली कामे पुन्हा सुरू होतील. याशिवाय मंगळ तिसऱ्या भावात असल्यामुळे अनेक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत सुधारणा होऊ शकते. आरोग्यही आधीपेक्षा चांगले राहील. या काळात तुम्हाला काही कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते. व्यवसायात तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम असूनही अपेक्षित निकाल न मिळाल्याने तुम्हाला निराशा वाटू शकते. आर्थिक बाबतीतही अडथळे येण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराशी काळजीपूर्वक बोलणे महत्त्वाचे आहे. यावेळी घाईघाईने निर्णय घेणे टाळा, कारण यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीसाठी मंगळाचे संक्रमण आनंद आणि समृद्धीचे दरवाजे उघडेल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या सोडवल्या जातील. जर तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करायचे असेल तर हा काळ चांगला आहे. जर तुम्ही मोठा निर्णय घेतला तर तो तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकतो. तुम्ही आव्हानांवर सहज मात करू शकाल. हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. या राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला आनंद होईल. या आठवड्यात तुम्ही काही नवीन कामे पूर्ण करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. या आठवड्यात घरी नवीन पाहुणे देखील येऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही आणि तुमचे कुटुंबासाठी एक मोठा निर्णय घेऊ शकता, ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबांवर जाणवेल. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे जमा करू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृश्चिक राशीच्या दुसऱ्या चरणात शुक्र ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. कामात तुमच्या चांगली प्रगती होईल. तसेच समाजात मान सन्मान देखील मिळण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही समाजात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. त्यांना त्यांच्या जोडीदारांकडून पाठिंबा मिळेल. या काळात अविवाहित लोकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. रुचक आणि केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी
शुभ ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्नस्थानी तयार होईल. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढेल. व्यावसायिकांना हुशारीने घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल. या काळात विवाहित जोडप्यांना आनंदी वैवाहिक जीवन मिळेल. भागीदारीतील कामातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. या काळात तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगल्या काळाची सुरुवात ठरू शकते. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्वात आणखी चमक येईल. कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मोठे निर्णय घेण्याची हिंमत येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आणि त्यानंतर आहे कुंभ राशी. या राशीच्या 7व्या भावाचे स्वामी सूर्य 11व्या भावात प्रवेश करतील. त्यामुळे तुमच्या अनेक जुडलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. महाधन राजयोगामुळे कमाईत चांगली वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यवसायातही फायदा मिळू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार होतील. व्यवसायाच्या दृष्टीने पाहता तुम्ही नवीन क्षेत्रात तुमचा अनुभव वापरू शकता. समाधान आणि यश मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ऊर्जावान आणि फिट राहाल. या काळात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमची जवळीक वाढेल. नवीन कल्पना आणि योजना तुमच्या कारकिर्दीत यश मिळवून देऊ शकतात. दरम्यान विवाहित जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा अनुभवायला मिळेल. कुंभ राशीसाठी डिसेंबरचा या आठवड्यात तुम्ही काही आर्थिक समस्यांमध्ये अडकू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला कर्ज आणि इतरांची परतफेड करण्यात त्रास होईल. तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे वर्चस्व कमी होईल. कुटुंबात तणाव असेल. तुमच्या पत्नी आणि मुलांशी संबंध चांगले राहतील. शनीचे 3 नक्षत्र बदलणे आणि 3 वेळा नवपंचम राजयोगाची निर्मिती कुंभ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. 2026 मध्ये शनी महाराज तुमच्या राशीच्या 2ऱ्या घरात भ्रमण करतील, ज्यामुळे आर्थिक समस्या कमी होतील. समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्यांना
त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. या व्यतिरिक्त तुम्हाला जुन्या संपत्तीचा फायदा होऊ लागेल. यावर्षी तुमच्या कुटुंबात गोडवा देखील येईल. तुम्हाला भूतकाळातील चुका आणि बिघडलेले नातेसंबंध सुधारण्याची संधी मिळेल. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वेपेक्षा मजबूत होईल. याशिवाय वडिलोपार्जित मालमत्तेतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी तुमचे संवाद कौशल्य पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. या काळात तुम्ही तुमच्या कठोर परिश्रमाने अनेक कामे पूर्ण करा, तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणारा हा संयोग खूप शुभ फळ देणारा ठरेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्यांना यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रत्येक कामात यश मिळेल. हवी ती गोष्ट साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. तसेच अडकलेले पैसे मिळतील. अचानक धनलाभ होईल. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमच्या शहाणपणाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही परिस्थिती हाताळू शकाल. नोकरी करणाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागेल, परंतु परिणाम चांगला मिळेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा आणि मोठी गुंतवणूक हुशारीने करा. कुटुंबांसह वेळ घालवा. यामुळे मनोबल वाढेल आणि घरातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्याची काळजी घ्याल. विशेषतः मानसिक ताण आणि डोकेदुखी टाळा. योग आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.